आज परत एकदा दाखवून दिलं महाराष्ट्राच्या जनतेला की बकासूर आणि सर्जा का आवडते आहेत सर्वांची। आज परत एकदा अखंड महाराष्ट्राची मन जिंकली या बकासूर आणि सर्जाने। सर्वांच्या मनातली आवडती जोडी ती म्हणजे बकासूर आणि सर्जा। कालच्या औंधच्या मैदानात एक नंबरचं मानकरी ठरलं। काल सुनील मोरे सरकार पण म्हटलं, बैलगाडी क्षेत्रातला देव ज्याची ओळख अखंड महाराष्ट्र नाही तर 7 समुद्र पार नेऊन ठेवली असा दशम हिंदकेसरी बकासूर आणि स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट तो म्हणजे सर्जा। काल सर्जाला चांगलं स्पीड लागलं होतं बघा। औंधच्या मैदानात काल धुमाकूळ घातला या जोडीनं। गाडीचा ड्रायव्हर होता छोटा ड्रायव्हर कोराळकर। सर्जाची खरी ओळख करून देणारा ती म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बकासूर। बकासूर आणि निंबाळकर सरांचं नातं पण वेगळंच होतं। निंबाळकर सरांनी सर्जा जेव्हा घेतला होता तेव्हा सरदार भापकर केसरी मैदानात बकासूर आणि सर्जा पाळलेले होते आणि या जोडीनं एक नंबर केला होता आणि तेव्हा थार जिंकली होती। तेव्हापासून सर्जा नावाचं वादळ बैलगाडी क्षेत्रात धुमाकूळ घालत होतं। ही जोड कायम गोलालाच असते। बकासूरचं नाव जेवढं मोठं आहे ना तेवढंच बकासूरला कमी लेखायचं काम पण पब्लिक करतं। पण अखंड महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारा हा बकासूर कधीच कोणाला कमी समजत नाही आणि कमी लेखत पण नाही। बकासूरचं पण आभार तेवढंच मानलं पाहिजेत की ह्या सर्जाला चांगलीच साथ दिली। सर्जा खूप हुशार झाला होता। फायनलला बकासूर आणि सर्जा होतं। बकासूरनं सर्जाला किती दाबलं होतं तरी पण सर्जा तास पलटी झाला नाही। आता सर्जा म्हणजे विषय काळजातला झालाय व थोडी कमी वाटते निंबाळकर सरांची, पण काय हरकत नाही। निंबाळकर सरांचं नाव मोठं सर्जा करतोय की इतिहास रचत चाललाय बघा निंबाळकर सरांचा सर्जा। तो जीवाचं रान करून पळतोय व सर्वांच्या काळजातला तुकडाच झालाय बघा। जसं निंबाळकर सर म्हणत होतं, सर्जा तू व्यागाचा शेवट आहे आणि तू माझ्या काळजाचा तुकडा आहे सर, तसंच सर्जा कायम तुझ्या सोबत असणार आहे बघा। मी व्यागाचं शेवट उगाच म्हणत नाहीत तुला। खरंच मानावं तेवढं आभार कमीच आहेत बकासूरचं। आणि बकासूर बैलगाडी क्षेत्रातला देव उगाच म्हणत नाहीत। बकासूर आणि सर्जा महाराष्ट्राची यौवन जोडी उगाच म्हणत नाहीत।